नाशिकच्या येवल्यामधील सुरेगावच्या ग्रामस्थांनी शोले स्टाईल आंदोलन केलं। 15वा वित्त आयोगाच्या निधीचा दुरुपयोग तसंच ग्रामपंचायतच्या भोंगळ कारभाराविरोधात ग्रामस्थांनी मोबाईलच्या टॉवरवर चढत आंदोलन केलं। पंचायत समितीमधील अधिकारी जोपर्यंत चौकशी करत नाहीत तोपर्यंत खाली न उतरण्याचा निर्णय आंदोलकांनी घेतला। वाशिममध्ये अनसिंग कुंभी मार्गावर प्रवाशांचा जीवघेणा प्रवास सुरू आहे। गाडीला लटकून तसंच बुनेटवर बसून अवैध प्रवासी वाहतूक केली जाते, त्यामुळे प्रवाशांच्या जीवाला धोका निर्माण झालाय। चंद्रपूरमधील नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला माजी मुख्यमंत्री मासा कन्नमवार यांचं नाव देण्यात येणार आहे। वडेट्टीवार यांच्या मागणीची दखल घेत मुख्यमंत्री फडणवीसांनी हा निर्णय जाहीर केलाय। नेरूळमधील डी.वाय. पाटील स्टेडियममध्ये कोल्ड प्ले कॉन्सर्ट नंतर नवी मुंबई मनपाची विशेष स्वच्छता मोहीम पार पडली। कार्यक्रमाच्या 3 दिवसांमध्ये तब्बल 82 टन कचरा स्टेडियम परिसर आणि नेरूळमधून जमा झालाय। संविधानाच्या अमृत महोत्सवानिमित्तानं राज्यभर घर घर संविधान उपक्रम राबवला जातोय। या उपक्रमाअंतर्गत प्रजासत्ताक दिनी प्रत्येक जिल्ह्यामध्ये संविधानाबद्दल माहिती देणारे कार्यक्रम आणि उद्देशिकेचं वाटप केलं जाणार आहे। शाळा महाविद्यालयांमध्ये विविध स्पर्धा आणि व्याख्यानांचं आयोजन केलं जाणार आहे। गोंदियामध्ये 36व्या रस्ता सुरक्षा सप्ताहाचा संपन्न झालेला आहे। हेल्मेट वितरण करत हेल्मेटचं महत्त्व पटवून देत सप्ताह सध्या साजरा करण्यात येतोय। यावेळी पुष्पाचा गेटअप घालून एका व्यक्तीने हेल्मेट वाटप करत मार्गदर्शन केले। दिल्लीमध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्तानं संसदेमध्ये कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हजेरी लावली। यावेळी नेताजींना अभिवादन करण्यात आलं आणि त्यानंतर विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यात आला। नोकरी बदलल्यानंतर कर्मचाऱ्याला प्रॉव्हिडंट फंड खातं ट्रान्सफर करण्याची प्रक्रिया अधिक सुलभ झाली आहे। यासाठी कंपनीच्या हस्तक्षेपाची गरज नाहीये। ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेल्या कर्मचाऱ्यांना ऑनलाईन आधार OTP वापरून खातं ट्रान्सफर करता येणार आहे। मुंबईमध्ये पेट्रोल आणि डिझेलवर चालणाऱ्या गाड्यांवर निर्बंध लागण्याची शक्यता आहे। त्यासाठी सरकारनं तज्ज्ञांची समिती स्थापन केली आहे। ही समिती 3 महिन्यांमध्ये अहवाल देणार आहे। त्यामुळे पेट्रोल आणि डिझेल गाड्यांवर निर्बंध घालून केवळ CNG आणि इलेक्ट्रिक वाहनांचाच परवाना मिळण्याची शक्यता आहे। कोकणामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो, मात्र पिण्यायोग्य पाणी हे समुद्रात वाहून जातं। त्याचा वापर या भागातील पाणी प्रश्न सोडवण्यासाठी व्हावा, यासाठी बुडीत बंधारे किंवा बंधाऱ्याची शृंखला बांधण्याच्या पर्यायावर शासन विचार करतंय आणि त्यासाठी आता समिती स्थापन करण्यात आली आहे। जपानमध्ये तयार होणाऱ्या शिंकानसेन या बुलेट ट्रेनला भारतामध्ये यायला उशीर होतोय। त्यामुळे बुलेट ट्रेनसाठीच्या मुंबई अहमदाबाद मार्गावर वंदे भारत धावणार आहे। रेल्वे मंत्रालयानं अलीकडेच युरोपियन ट्रेन कंट्रोल सिस्टीम लेव्हल 2 सिग्नलिंग सिस्टीमसाठी निविदा मागवली आहे। त्यामुळे बुलेटच्या जागी लवकरच प्रवाशांना वंदे भारत ट्रेननं प्रवास करता येईल। विमान तिकिटांच्या विक्रीची प्रक्रिया सुलभ आणि गतिमान करण्यासाठी एअर इंडियानं आता AIचा वापर सुरू केलाय। EZ असं या यंत्रणेचं नाव आहे। ग्राहकांना या AI आधारित ट्रॅव्हल एजंटशी संवाद साधता येईल आणि EZ प्रवाशांच्या संपूर्ण प्रवासाचं नियोजन करून देईल। प्रयागराजच्या त्रिवेणी संगमावर पहाटेची महाआरती संपन्न झाली। महाकुंभाला येणारे भाविक भल्या पहाटे आवर्जून या आरतीला हजेरी लावतात। या आरतीसाठी लाखो भाविक संगमावर दाखल झाले। मोठ्या भक्तिभावानं त्यांनी आरती केली। संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी आळंदीच्या प्रमुख विश्वस्तपदी योगी निरंजन नाथ यांची निवड करण्यात आली आहे। तर आळंदी ते पंढरपूर पायी पालखी सोहळा प्रमुखपदी भावार्थ देखणे यांची निवड झाली आहे। विश्वस्तांच्या बैठकीमध्ये प्रमुख विश्वस्त आणि पालखी सोहळा प्रमुख या पदांचा निर्णय घेण्यात आला आहे। सैफ अली खान चाकू हल्ल्या प्रकरणातला आरोपी मोहम्मद शहाजादला आज कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे। आरोपी मोहम्मदची पोलीस कोठडी आज संपते। त्यानं घरामध्ये शिरून सैफवर चाकू हल्ला केला होता। दरम्यान आरोपीच्या पोलीस कोठडीमध्ये वाढ होणार का हे पाहणं महत्त्वाचं असेल। मुंबईतील मनोरंजन क्षेत्रामधील 4 कलाकारांना धमकीचा फोन आलेला आहे, मेल आलेला आहे। कपिल शर्मा, राजपाल यादव, रेमो डिसूजा आणि सुगंधा मिश्रा यांना धमकीचा मेल आल्याची माहिती मिळते। या मेलमधून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे। ईमेल पाठवणाऱ्यानं विष्णू अशी सही केलेली आहे। या प्रकरणी आंबोली पोलीस ठाण्यामध्ये FIR नोंदवण्यात आला आहे। एसटी प्रवास महागड्याची शक्यता वर्तवली जाते। एसटीच्या भाडेवाढीवर आज निर्णय होण्याची शक्यता आहे। एसटी महामंडळाला 2 ते 3 कोटी रुपयांचा दैनंदिन तोटा सहन करावा लागतोय आणि त्यामुळे महामंडळाकडून 14 ते 15% भाडेवाढीचा प्रस्ताव ठेवण्यात आलाय। पुण्यामध्ये गुन्हेगारी सिंड्रोमचा धोका वाढलाय। रुग्णांची संख्या 22 वरून थेट 59 वर पोहोचली आहे। 2 दिवसांमध्ये रुग्णांची संख्या दुपटीनं वाढली आहे। यामध्ये 38 पुरुष आणि 21 महिलांचा समावेश आहे। सध्या 12 रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत। रुग्णांवर पुण्यातील विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत।
शहापुरामधील बाजारपेठेमध्ये भर दिवसा चोरट्यांनी एका वृद्ध फळ विक्रेत्याच्या गळ्यातील चेन चोरल्याची घटना घडली आहे। या चोरीची घटना सीसीटीव्हीमध्ये चित्रित झाली आहे। या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीती पसरली आहे। नाशिकच्या मालेगावमधील जैन मंदिरातून चोरट्यांनी सोन्याचे दागिने आणि मूर्ती लंपास केली। या चोरीची घटना सीसीटीव्हीमध्ये चित्रित झाली आहे। या घटनेमुळे नागरिकांमध्ये सध्या भीतीचं वातावरण आहे। परिसरामध्ये गस्त वाढवण्याची मागणी ते करतायत। ठाण्याच्या वाळकस गावामध्ये चोरट्यानं घरफोड्या करत 10 तोळे सोनं लांबवलेलं आहे। चोरट्यांनी घरामध्ये शिरताच घरातील सर्वांना स्प्रे मारून बेशुद्ध केलं आणि त्यानंतर कपाटातील मौल्यवान दागिने आणि रोख रक्कम लंपास केली। यवतमाळमध्ये शस्त्राचा धाक दाखवून तरुणांना लुटणाऱ्या टोळक्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या। आरोपीकडून 10 मोबाईल्स आणि बाईक जप्त करण्यात आल्यात। आरोपींनी बायपास मार्गावर फिरायला आलेल्या तरुणांकडून मोबाईल आणि रोख रक्कम लुटली होती। कोल्हापुरातील उसगावसह साताऱ्यातील रहमतपुरामध्ये गांजा तस्करी प्रकरणी मोठी कारवाई करण्यात आली आहे। या कारवाईमध्ये तब्बल 91 किलोचा गांजा जप्त करण्यात आलाय। या आरोपींकडून जप्त केलेल्या गांजाची किंमत तब्बल 23,90,000 इतकी आहे। भंडाऱ्यामध्ये गुंतवणुकीच्या नावे नागरिकांची फसवणूक झाली आहे। 7 नागरिकांना 1,16,00,000चा गंडा घालण्यात आलाय। पोलिसांनी आरोपींकडून 58 लाखांची वाहनं जप्त केली आहेत, तर फसवणूक प्रकरणी 5 पैकी 4 आरोपींना अटक झाली आहे। पुण्यातील बेटी कवडे रोड परिसरामध्ये टोळक्याकडून 15 ते 20 गाड्यांची तोडफोड करण्यात आली आहे। दारूच्या नशेत या 3 तरुणांनी धिंगाणा घातला। या प्रकरणी मुंढवा पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतलंय। या तोडफोडीमध्ये टेम्पो, रिक्षा आणि चारचाकीसह अनेक वाहनांचं नुकसान झालंय। पंढरपुरातील लेगावमध्ये 24 वर्षीय मुलाचं अपहरण झालं होतं। या प्रकरणी अपहरण करणाऱ्या 2 जणांना पोलिसांनी 4 तासांमध्ये अटक केली आहे। त्याचबरोबर या तरुणाची सुखरूपपणे सुटका करण्यात आली आहे। वाशिममध्ये नाफेडच्या सोयाबीन खरेदीला मुदतवाढ देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। सरकारनं जाहीर केलेल्या हमीभावानं नाफेड मार्फत सोयाबीन खरेदी सुरू केली आहे। मात्र 31 जानेवारीपूर्वी ही प्रक्रिया पूर्ण होण्याची शक्यता कमी असल्यामुळे खरेदीला मुदतवाढ देण्याची मागणी होते। नाशिकच्या येवल्यामध्ये बदलत्या हवामानाचा कलिंगड उत्पादकांना फटका बसलाय। थंडीमुळे कलिंगड फळाला चिरा जात आहेत आणि त्यामुळे उत्पादनात घट झाली आहे। त्यामुळे पिकांच्या लागवडीचा खर्चही फिटत नसल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झालाय। भिवंडीमध्ये 72 वर्षीय शेतकऱ्यांना आपल्या 2.5 एकर शेतीमध्ये 15,000 मिरचीच्या रोपांची लागवड केली आहे। त्यातून अवघ्या 4 महिन्यांमध्ये 7 ते 8 लाख रुपयांचं उत्पन्न अपेक्षित आहे। सध्या वातावरण बदलामुळे सततची फवारणी करावी लागते, तरी सुद्धा शेतकऱ्याला चांगलं उत्पन्न मिळणार आहे। लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गेल्या वर्षभरात 1,135 कोटींची उलाढाल झाली आहे। गेल्या 1 वर्षामध्ये शेतकऱ्यांना 55,71,000 क्विंटल कांदा लासलगाव, विंचूर, निफाड या बाजार समितीमध्ये नेला आहे। जालन्यामधील हनुमंतखेडामध्ये नदीतून वाळू उपसा करणाऱ्या वाळू माफियांविरोधात कारवाई करण्यात आली आहे। त्या कारवाईमध्ये 90 लाखांचा मुद्देमाल नष्ट झालाय। जिलेटिनच्या साहाय्याने वाळू उपसा करणाऱ्या बोटी नदीतच नष्ट करण्यात आल्या आहेत। अमरावती नागपूर राष्ट्रीय महामार्गावर बिबट्याची दहशत सुरू आहे। त्यामुळे वन विभागानं महामार्गावर बॅनरबाजी केली। या बिबट्यामुळे नागरिकांमध्ये सध्या भीती पसरली आहे। भंडाऱ्यातील गडे गावात 2 तास वाघ ठिय्या मांडून बसला होता। यावेळी वाघाला पकडण्यासाठी वन विभागाला मोठी कसरत करावी लागली। अखेर 2 तासांनंतर वन विभागाला वाघाला पकडण्यात यश आलं। ज्येष्ठ गांधीवादी कार्यकर्ते मोहन हिराबाई हिरालाल यांचं नागपूरमध्ये निधन झालंय। गेले काही दिवस ते न्यूमोनियानं आजारी होते। काल रात्रीच्या सुमारास त्यांचं निधन झालं। त्यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील वनहक्क, बांबू संवर्धन आणि कौशल्य विकास क्षेत्रामध्ये भरीव कामगिरी केली आहे। प्रख्यात साहित्यिक अनिल सोनार यांचं आज पहाटे वृद्धापकाळानं निधन झालं। अनिल सोनार यांची अंत्ययात्रा धुळ्यातील त्यांच्या राहत्या घरातून निघणार आहे। अनिल सोनार यांच्या जाण्यामुळे साहित्यिक आणि सांस्कृतिक क्षेत्रामध्ये मोठी पोकळी निर्माण झाली आहे।